हिंगोली लोकसभा मतदारसंघातील तथा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातलं जवळगाव या गावामध्ये आपण आहोत. आपण पाहू शकता या जवळगाव या गावातली मंडळी माझ्या पाठीमागे जी उभी आहे. या जवळगावचं वैशिष्ट्य म्हणजे हदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार काँग्रेसचे आमदार जवळगावकर साहेब यांच्या गावामध्ये मी आहे आणि एकंदरीतच या या ठिकाणी या गावकऱ्यांना काय वाटतं, गावकऱ्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. काका, लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. लोकसभेच्या अनुषंगाने एकंदरीतच राजकीय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या गावचे तथा या हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसचा गड समजला जाणारा नांदेड येथील रहिवासी असलेले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश घेतला. आपल्या काय भावना? माझ्या भावना, जे अशोकराव साहेब पहिले मूळ काँग्रेसमधले आणि काँग्रेसमधून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ही एक थोडी आम्हासारख्याला जराशी खंत वाटणारी बाजू आहे. कारण काँग्रेस हा पक्ष मुळात म्हणजे बरेच दिवसापासून चालत आलेला आहे आणि त्यांनी सुद्धा या कामामध्ये भरपूर असं हे केलेलं आहे, विकासाचे कामं केलेले आहेत. आणि त्या विकासाच्या कामामधून आम्हाला एवढी अशी शाश्वती नव्हती की साहेब हे पक्ष बदलतील. एकंदरीतच या ठिकाणी विद्यमान आमदार हे काँग्रेसचे आहेत आणि याच गावातील ते रहिवासी आहेत. त्यांच्याबद्दल आपल्या काय भावना, काय वाटतं? त्यांच्याबद्दल आता सांगायचं म्हणजे की ते बरेच म्हणजे काँग्रेसमध्येच असल्यामुळे आमच्या तर गावाचा विकास हा पूर्णपणे केलेला आहे. परंतु परिसरातील हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील हे विकासाचे कामं या 5 वर्षाच्या काळामध्ये 3-4 वर्षाच्या काळात भरपूर असे कामं त्यांच्या हातून झालेले आहेत. आणि त्यांच्यासोबत मुख्य म्हणजे अशोकराव साहेब असल्यामुळं या कामाला गती भेटलेली आहे. सध्याचं राजकारण जर आपण पाहिलं तर शिवसेनेमध्ये 2 शिवसेना झाल्या, राष्ट्रवादीमध्ये 2 राष्ट्रवादी झाल्या. कसं पाहताय? आता पक्षामध्ये तर बदल झालेलाच आहे. प्रत्येक पक्षामध्ये 2-2 गट निर्माण झालेलेच आहेत. तर आता त्या गटामधून समजा आता प्रत्येकाला ज्याच्या भावना जशा असतील त्या पद्धतीनं हे करतील. अजूनही काही या ठिकाणी गावकरी मंडळी माझ्यासोबत आहेत. एकंदरीतच काय भावना आहे तुमच्या? सध्याचं राजकारण कशा पद्धतीनं चाललेलं याबद्दल काय वाटतं? विद्यमान काँग्रेसचे आमदार जवळगावकर पाटील हे आपल्याच गावचे रहिवासी आहेत. विकासाच्या बाबतीत कशा पद्धतीने बघता तुम्ही त्यांच्याकडे? काय विकासाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर साहेबांना बराचसा विकास केला आहे. जवळगावच नाही, अवघा हदगाव हिमायतनगर तालुक्याचा विकास केला आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मागं एक 14 नंतर निवडणूक साहेब आमदार झाले, नंतर 5 वर्ष नाही, नंतर आता या सुद्धा याच्यात खूप काही विकास झाला. नंतर आमच्या आजी, त्यांच्या आई मातोश्री शांताबाई निवृत्तीराव पवार हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी सुद्धा खूप विकास केलेला आहे. विद्यमान आमदार हे आपल्या गावचे आहेत. दादा, कशा पद्धतीने भावना व्यक्त कराल? काय आहे सध्याची परिस्थिती? काय आता सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने राजकारण तापलेलं आहे, लोकसभा निवडणुका जवळ येताना पाहायला मिळतात. तर लोकसभेच्या अनुषंगाने तुमच्या गावातील असेल, परिसरातील असेल, विद्यमान आमदार साहेबांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं महाविकास आघाडीला लीड मिळेल? काय वाटतं तुम्हाला? काय महाविकास आघाडीला तर आमच्या इथून लीड मिळेल, पण आमचं एक म्हणणं आहे की चव्हाण साहेब BJP मध्ये गेले, त्यांच्या पाठीमागे साहेबांनी सुद्धा जाऊ नये, सगळं तालुक्याचे म्हणणं आहे. हीच आमची एवढी भावना आहे. वाटतंय का तुम्हाला साहेब सोडून जातील, किंवा मग त्यांच्या माध्यमातून आजपर्यंतचा जो विकास झालेला आहे तो कशा पद्धतीने बघता? आता अशोकराव चव्हाण म्हणजे माजी मुख्यमंत्री, त्यांनी जो भाजपमध्ये प्रवेश घेतलेला तो विकासाच्या बाबतीत तुम्ही कशा पद्धतीने बघता? यानंतरचा विकास होईल असं वाटतं का? विकास होईलच, कारण साहेब पहिलेपासून आहेत आणि नांदेड जिल्ह्याचं चव्हाण साहेबाच्या हाती होतं सूत्र पूर्ण. पण आता इथून साहेबाला ओळख आहे जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये लोक ओळखतील. ते मतदान होईल साहेबाला काँग्रेसमध्ये राहिलं तरच, आमच्या एवढी अपेक्षा आहे.
साहेब, हे आता सध्या जो महायुतीचा जो सरकार आहे, अजितदादा गट राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, या माध्यमातून जे शिंदे गट असेल, या माध्यमातून जे राजकारण सध्या सुरू आहे, तर काँग्रेसमध्ये राहून विकास होईल असं वाटतं तुम्हाला काय? हो, होईलच ना नक्कीच. तसे साहेबाची कामं आहेत, वर पण साहेबाचे लिंक आहे, त्याच्यामुळे कामं तर होतीलच साहेबाचे. कारण साहेबाचे वडील सुद्धा आमदार होते, त्यांची आई सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष होते. कुठल्या पक्षामध्ये होत्या? आई झाले, आजी झालं, कुठल्या पक्ष? काँग्रेसमध्येच होते. म्हणजे पूर्ण आयुष्य त्यांचं काँग्रेसमध्ये गेलं. काँग्रेसमध्येच गेलं. त्याच्यामुळं आमचं गाव तर असेलच, पण दोन्ही तालुके सुद्धा साहेबाच्याच पाठीमागे आहेत. इथून पण राहतीलच अशी तुम्हाला ठाम विश्वास आहे साहेब काँग्रेसमध्ये राहतील? हो, 100% विश्वास आहे. आणि साहेबांनी राहावं बी काँग्रेसमध्ये. कारण आम्ही गावोगावी फिरतो ना, तेव्हा लोक सुद्धा म्हणतात की बा साहेबांनी याच पक्षामध्ये राहावं, साहेबांनी पक्ष सोडू नये. अशोकराव चव्हाण साहेब गेल्याच्या नंतर काय भावना व्यक्त कराल तुम्ही त्यानंतरची आणि पहिली जी परिस्थिती होती, आता काय वाटतं साहेब गेल्याच्या नंतर भाजपामध्ये, आणि विद्यमान आमदार जे जवळकर साहेब काँग्रेसमध्ये आहेत, ते भाजप पक्षामध्ये गेले, आता काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता वाटतेच ना थोडं काही, त्यांनी तिकडे सोडल्यामुळे गेल्यामुळे. अजून काही गावकरी बांधव माझ्यासोबत. साहेबांना जायचं नव्हतं, एकतर काँग्रेस पक्ष सोडायचा नव्हता, आणि नांदेड जिल्हा म्हणजे काँग्रेसचा अशोकराव चव्हाण साहेब म्हणजे बालेक किल्ला होता नांदेड जिल्हा, आणि चव्हाण साहेबांना नांदेड जिल्हा, आणि चव्हाण साहेबांना काँग्रेसला सोडायचं नव्हतं, आमचं मत. साहेबाबद्दल काय वाटतं तुम्हाला? जवळकर साहेब म्हणजे काँग्रेसमध्ये आहेत ठाम, आणि म्हणजे वाटतं का भावना, म्हणजे ते काँग्रेसमध्येच राहतील आणि विकास करतील का? 100% काँग्रेसमध्ये राहणार आणि 100% विकास होणार. आमचा हातगाव हिमायतनगर तालुक्याचा आतापर्यंत पाहतो बराच का विकास झालेला आहे, आणि 100% होणार बी पुढे चालून, आणि साहेब काँग्रेस सोडणार नाही. एकंदरीतच विद्यमान आमदार हे काँग्रेसमध्ये आहेत. मागच्या पिढ्या ते काँग्रेसमध्येच आहेत. त्यांच्या मातोश्री सुद्धा काँग्रेसमध्येच होत्या, अशी भावना या ठिकाणी गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजप पक्षामध्ये गेले असले तरी आमचा विकास कमी होणार नाही. गावाचाच नव्हे तर हातगाव विधानसभा मतदारसंघाचा देखील जवळगावकर साहेबाच्या माध्यमातून जो विकास होईल तो आम्हाला मान्य आहे, आणि त्या पद्धतीने विकास सुद्धा राहील. आणि यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यमान आमदार काँग्रेसमध्येच राहतील आणि ते काँग्रेस सोडणार नाहीत, असा ठाम विश्वास जवळगावकर या गावकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. माझे सहकारी भागवत उद्यासह मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.